कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। बांगलादेश सरकारनं भारतीय कांद्याला आयातीस परवानगी दिली। बांगलादेश सरकारनं भारतीय कांद्याला अटी आणि शर्तींच्या अधीन राहून कांदा आयातीची परवानगी दिनांक 7 डिसेंबर पासून पुढील सूचना मिळेपर्यंत प्रतिदिवस 50 पेअरिंग आयडी अर्थात 1500 टन कांदा होणार भारतातून बांगलादेशसाठी निर्यात। दररोज फक्त 50 निर्यातदारांनाच दिली जाणार परवानगी। 7 डिसेंबर पासून प्रति दिवसाला 1500 टन म्हणजे 1500 टन एकूण 15000 क्विंटल कांदा बांगलादेशमध्ये आयात करण्याची परवानगी तेथील विद्यमान सरकारने दिलेली आहे। या आयातीच्या परवानगीला आयपी असं म्हटलं जातं। एकूण 50 आयपी एका दिवसाला दिले जातील आणि 1 ऑगस्ट 2025 च्या दरम्यान बांगलादेशमधील ज्या आयातदारांनी यासाठी तिथं सरकारला अर्ज केले होते त्याच आयातदारांना हे लिमिटेड आणि मर्यादित आयपी दिले जाणार आहे। त्या माध्यमातून भारतातील उन्हाळी कांदा जो चाळीमध्ये मागच्या 6-7 महिन्यापासून साठवून ठेवलेला आहे, त्याचबरोबर नवीन लाल कांदा या दोन्ही प्रकारातील कांद्याला बाजारभाव वाढण्यासाठी थोडासा हातभार लागणार आहे। परंतु दुर्दैव असं आहे की मागच्या 4-5 महिन्यामध्ये ही बांगलादेशकडून कांदा आयात झाली असती तर किमान 5 लाख 6 लाख टन कांदा तिथे निर्यात झाला असता। तो झाला नाही। त्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात जी आहे ती थांबल्या गेली आणि भारतातून कांदा निर्यात कमी झाला। त्यामुळे भारतीय कांदा उत्पादकांना यावर्षी मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं। केंद्र सरकारने जगातील विविध देशांमध्ये कांदा निर्यातीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले असते तर यावर्षी कांद्याची निर्यात ही मोठ्या प्रमाणात होऊन वाढीव झालेले जे कांद्याचं उत्पादन होतं त्यातून जी दरघसरण झाली ती दरघसरणीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागला नसता। परंतु उशिरा का होईना अगदी थोड्या शिल्लक राहिलेल्या, कारण एकूण जो चाळींमध्ये साठवलेला कांदा आहे त्यापैकी 90-95% जो कांदा आहे तो शेतकऱ्यांचा आता संपून गेलेला आहे आणि राहिलेल्या 5% 10% कांद्यासाठी थोडासा याला हातभार म्हणता येईल। परंतु याला प्रचंड असा उशीर झालेला आहे। तरीही शेतकऱ्यांकडून महाराष्ट्र कांदा संघटनेकडून या निर्णयाचं आम्ही निश्चित स्वागत करतोय। असंच वेगवेगळ्या देशांनी भारताकडून कांदा मागवला पाहिजे आणि भारतीय कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर सातत्याने मिळाला पाहिजे, हीच आम्ही कांदा संघटनेकडून अपेक्षा करतोय। आणि केंद्र सरकारने यापुढील काळामध्ये निश्चितपणाने काळजी घ्यायची आहे की कुठल्याही प्रकारचं कांद्याची निर्यात बंदी करू नका आणि जास्तीत जास्त परदेशात कांदा निर्यात करा, अशी मागणी आम्ही महाराष्ट्र कांदा संघटनेकडून करत आहोत। लोकनायक न्यूज